माझे नाव अमित आहे. मी नोकरीनिमित्त सांगली येथे राहत होतो. 2017 पासून मी तिथे एका भाड्याच्या खोलीत राहायला गेलो. माझी घरमालकीन संगीता या 46 वर्षाच्या होत्या. दिसायला अत्यंत सुस्वरूप मध्यम आकाराचे व्यक्तिमत्व आणि चेहऱ्यावर एक वेगळाच रुबाब असलेल्या संगीताजी पहिल्या भेटीतच आदरास प्राप्त ठरतील अशा होत्या. मी ज्या भागात राहायचो तिथे संगीताजी आणि त्यांचे पती आनंदराव हे दोघेही राहायचे. मी वर्षभरापासून तिथे राहत असल्याने आमची खूप चांगली ओळख झाली होती. आनंदराव हे सतत त्यांच्या आजारपणामुळे बीपी आणि शुगरमुळे त्रस्त असायचे. त्यामुळे त्यांच्या औषध पाण्याची आणि इतर बरीचशी कामे मी अगदी मनापासून आणि आवडीने करायचो. 2 वर्षात मी त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनलो होतो. सर्व काही सुरळीत चालले असताना एक दिवस आनंदरावांनी मला फोन करून त्यांच्या घरी बोलावले. मी संध्याकाळी 7 वाजता त्यांच्याकडे गेलो. तेव्हा संगीताजींनी एक सुंदर नवीन साडी नेसली होती. मला वाटले कदाचित त्यांना बाहेर कुठं जायचं असेल म्हणून मला बोलावले असावे. आनंदराव म्हणाले, "अरे अमित, बस ना." संगीताजींनी लगेच मला चहा दिला. आनंदराव पुढे म्हणाले, "अमित, आज आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे म्हणून तुला सहज बोलावले. एकत्र केक कापायचा होता." मी आनंदाने त्यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केक कापला आणि म्हणालो, "चला आनंदराव, मी निघतो आता." त्यावर ते म्हणाले, "अरे कुठे चाललास? संगीताने आज आपल्या सगळ्यांसाठी खास जेवण बनवले आहे. जेवल्याशिवाय जायचं नाही." मीही आनंदाने होकार दिला. त्या दिवशी संगीताजी खूप शांत होत्या आणि मी आणि आनंदराव गप्पा मारत होतो. काही वेळाने संगीताजींनी आवाज दिला, "जेवण तयार आहे, चला जेवून घ्या." आम्ही जेवायला बसलो. मी संगीताजींना सोबत जेवण्याचा आग्रह केला, पण त्यांनी सांगितले की आज त्यांचा उपवास आहे. त्यांनी मला घरच्यासारखे पोटभर जेवण्याचा आग्रह केला. जेवता जेवता अचानक आनंदराव मला म्हणाले, "अमित, मला तुला काहीतरी सांगायचं आहे." मी म्हणालो, "हो आनंदराव, सांगा ना. काही काम आहे का?" पण ते अचानक शांत झाले. जेवण झाल्यावर आम्ही हॉलमध्ये सोफ्यावर बसलो. मी पुन्हा विचारलं, "आनंदराव, तुम्ही जेवताना काहीतरी सांगत होता." तेव्हा आनंदराव अतिशय भावनिक होऊन म्हणाले, "अमित, आज आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली. या 25 वर्षात संगीताने मला खूप चांगली साथ दिली. कधी कोणतीही तक्रार केली नाही. पण माझ्या सततच्या आजारपणामुळे मी तिला कधीच वैवाहिक जीवनाचे पूर्ण सुख आणि आनंद देऊ शकलो नाही. ती आजही तरुण आणि सुंदर आहे. तिच्याही काही गरजा आहेत. मला तुझा स्वभाव माहीत आहे. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझी एक इच्छा आहे की तू तिला ते सुख द्यावेस जे मी देऊ शकलो नाही." त्यांचे हे बोलणे ऐकून मी पूर्णपणे सुन्न झालो. मी म्हणालो, "आनंदराव, हे कसं शक्य आहे? मी असे करू शकत नाही." पण त्यांनी मला समजावले की त्यांनी संगीताशी याबद्दल आधीच बोलून घेतले आहे. सुरुवातीला त्या तयार नव्हत्या, पण आनंदरावांच्या इच्छेखातर त्यांनी होकार दिला होता. आनंदराव म्हणाले, "आजच सगळा प्लॅन आहे. तू फ्रेश होऊन ये." मी मनात संभ्रम आणि थोडी भीती घेऊन माझ्या खोलीत गेलो. मनात कुठेतरी आनंदही होता आणि भीतीही. रात्रीचे 11 वाजले आणि आनंदरावांचा मला फोन आला. मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा आनंदराव हॉलमध्येच झोपणार होते. त्यांनी मला संगीताजींच्या बेडरूममध्ये जाण्यास सांगितलं. मी हिम्मत करून खोलीत गेलो. खोली एखाद्या नवविवाहित जोडप्यासारखी सजवली होती. संगीताजी तिथे नवरीसारख्या तयार होऊन बसल्या होत्या. सुरुवातीला खोलीत पूर्ण शांतता होती. मी जवळ गेलो आणि म्हणालो, "आनंदरावांच्या इच्छेखातर मी इथे आलो आहे." संगीताजींनी लाजत माझ्या हातात दुधाचा ग्लास दिला. त्या रात्री आमच्यातलं सर्व अंतर मिटलं. वर्षानुवर्षे उपाशी असलेल्या त्या मनाला आणि शरीराला अखेर तृप्तता मिळाली. पहाट झाली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. संगीताजींनी स्वतःला सावरलं आणि मला कुणाला संशय येऊ नये म्हणून
खोलीबाहेर जाण्यास सांगितलं. बाहेर हॉलमध्ये आनंदराव सोफ्यावर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड समाधानाचे हसू होते. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून माझे आभार मानले, कारण त्यांच्या मनावरचं एक खूप मोठं ओझं हलकं झालं होतं. त्या दिवसापासून आमच्या तिघांमधील नाते पूर्णपणे बदलले. संकेताची माझ्यासाठी प्रेमाने डब्यात विशेष पदार्थ बनवू लागल्या. काही महिने असेच गेले. दरम्यान सांगलीमध्ये माझ्या घरच्यांनी माझ्या लग्नाचा विषय काढला. तेव्हा संकेताजींनी हे समजलं. तेव्हा त्यांच्या मनात एक अनामिक असुरक्षितता निर्माण झाली. त्यांनी मला विचारले, अमित, लग्न झाल्यावर तू हे घर सोडून जाशील का? मग माझे काय होईल? मी त्यांना समजावले की मी त्यांना कधीच अंतर देणार नाही. काही दिवसातच माझे लग्न पूजा नावाच्या एका अत्यंत साध्या आणि प्रेमळ मुलीशी ठरले. लग्नाच्या दिवशी गर्दीत मला आनंदराव आणि संगीताजी दिसले. त्यांच्या डोळ्यात आनंद आणि अश्रू दोन्हीही एकत्र होते. लग्नानंतर मी पूजासोबत नवीन आयुष्याची सुरुवात केली. लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यानंतर मला आनंदरावांचा फोन आला. त्यांची तब्येत खूप बिघडली होती. मी पूजाला सोबत घेऊन तातडीने त्यांच्या घरी पोहोचलो. आनंदराव बेडवर खंगलेल्या अवस्थेत होते. त्यांनी मला जवळ बोलवले आणि माझ्या हातात एका फाईलचे कागदपत्र दिले. ते म्हणाले, अमित, आम्हाला मूलबाळ नाही. तू 2 वर्षात आमच्यासाठी जे केलंस ते कदाचित सक्का मुलगाही करू शकला नसता. हे घर मी तुझ्या आणि पूजाच्या नावावर केले आहे. फक्त माझ्या पश्चात संगीताची साथ कधीच सोडू नकोस, हेच मला वचन दे. काही दिवसातच आनंदराव हे जग सोडून गेले. पूजाला वाटलं की ही केवळ एक प्रामाणिक भाडेकरूच्या सेवेची पावती आहे. ती संगीताजींना सासू समान मानून त्यांची काळजी घेऊ लागली. एकदा पूजा काही दिवसांसाठी माहेरी गेली असताना जुन्या ओढीपोटी माझ्याकडून आणि संगीताजीकडून पुन्हा तीच चूक झाली. दुर्दैवाने पूजा पावसामुळे बाजारातून लवकर परत आली आणि तिने आम्हाला त्या अवस्थेत पाहिले. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मी पूजाला सुरुवातीपासूनची सर्व हकीकत, आनंदरावांची इच्छा आणि आमची हतबदलता सांगितली. पूजाने रात्रभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या मनाने संगीताजींना सांगितले, मी तुमचे दुःख समजू शकते. हे घर तुमचेच राहील, पण इथून पुढे अमित फक्त तुमचा मुलगा असेल आणि माझा पती. घरात शांतता प्रस्थापित होत असताना एक दिवस अचानक आनंदरावांचा धाकटा भाऊ प्रदीप तिथे आला. प्रदीप हा अत्यंत धूर्त आणि संपत्तीवर डोळा असलेला माणूस होता. त्याने सोबत आनंदरावांची एक जुनी डायरी आणली होती. डायरीतील धक्कादायक सत्य. आनंदरावांना माहीत होते की प्रदीपचा या मालमत्तेवर डोळा आहे. जर संगीताजींनी मूल झाले नाही तर सर्व मालमत्ता प्रदीपला मिळणार होती. म्हणून आनंदरावांनी अमितचा वापर करून संगीताजींना वारस देण्याचा प्लॅन केला होता. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे संगीताजी या नात्याने अमितची दूरची मावशी लागत होत्या. प्रदीप एवढ्यावरच थांबला नाही. तो म्हणाला, संगीता वहिनी सध्या गरोदर आहेत आणि त्यांच्या पोटात अमितचे मूल वाढत आहे. जर समाजात गेले तर तुमची बदनामी होईल. प्रदीपने पूजाला बाजूला नेऊन काहीतरी पटवून दिलं. मालमत्ता हातातून जाईल या भीतीने पूजाच्या मनातील मोह, लोभ जागृत झाला. ती अचानक बदलली आणि प्रदीपच्या बाजूने बोलू लागली. प्रदीपने एक अत्यंत घाणेरडी अट ठेवली. जर हे घर आणि अब्रू वाचवायची असेल तर पूजाला एक रात्र त्याच्या सोबत घालवावी लागेल. पैशाच्या आणि मालमत्तेच्या मोहापायी पूजाने होकार दिला. त्या रात्री प्रदीप पूजाला घेऊन बेडरूम मध्ये गेला. बाहेर हॉलमध्ये मी आणि संकेताजी अत्यंत आगतिक होऊन बसलो होतो. मला स्वतःची आणि पूजाची घृणा वाटू लागली होती. सकाळ झाली. पूजा आणि प्रदीप बेडरूम मधून बाहेर आले. पूजाच्या चेहऱ्यावर विजयाचा उन्माद होता. ती मला म्हणाली, अमित, आता या घराची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. तुझी इथे गरज नाही. तेव्हा संगीताजी शांतपणे उठल्या. त्यांनी कपाटातून एक जुनी लोखंडी पेटी काढली आणि कायदेशीर नोटरी केलेले मूळ दस्तऐवज बाहेर काढले. त्या प्रदीप आणि पूजाकडे पाहून म्हणाल्या, प्रदीप, तुला काय वाटते?
आनंदराव इतके भोळे होते. त्यांना तुझ्या स्वभावाची पूर्व कल्पना होती, म्हणून त्यांनी हे घर माझ्या किंवा अमितच्या नावावर न करता एका ट्रस्टच्या नावावर केले आहे. या ट्रस्टचे 3 सदस्य आहेत, मी स्वतः, अमित आणि सांगलीचे जिल्हा न्यायाधीश श्री सावंत. या तिघांच्या संमतीशिवाय या घराची मालकी कुणाकडेही जाऊ शकत नाही. काल रात्री तू पूजाला दिलेली कागदपत्र म्हणजे निव्वळ रद्दी आहेत. हे ऐकताच पूजा वेड्यासारखी झाली. तिला समजले की मालमत्तेच्या लोभापायी तिने स्वतःचे चारित्र्य आणि विश्वास गमावला होता. प्रदीप ही कायदेशीर कारवाईच्या भीतीने तिथून गुपचूप पळून गेला. पूजाला तिच्या चुकीचा प्रचंड पश्चाताप झाला. तिने माझी आणि संगीताजींची माफी मागितली. संगीताजींनी तिला माफ केलं, पण स्वतःहून तो संसार सोडून एका आश्रमात राहण्याचा आणि समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जाताना घराची चावी माझ्या हातात दिली आणि आम्हा दोघांना एकमेकावर विश्वास ठेवून सुखाने जगण्याचं वचन घेतलं. काही महिन्यानंतर पूजा गरोदर राहिली. 9 महिन्यांनी तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. आम्ही तिचे नाव ठेवले स्नेहल, ज्याचा अर्थ होतो स्नेह आणि प्रेम. या संपूर्ण संघर्षाच्या आणि गुंतागुंतीच्या प्रवासातून आम्हाला एकच शिकवण मिळाली की जगात पैशापेक्षा प्रेम आणि त्याग, एकमेकावर असलेला विश्वास हेच सर्वात मोठं धन आहे. संगीताजी आश्रमवासासाठी घर सोडून गेल्या होत्या आणि आमच्या घरात स्नेहल त्याच्या रूपाने इवलस पाऊल घेऊन आली होती. तेव्हा वाटलं होतं की वादळ आता कायमचं शमलं. पूजा जुन्या गोष्टी विसरून संसारात रमली होती आणि मीही एका मुलीचा बाप झाल्याच्या आनंदात भूतकाळाची ती भयानक पानं मनाच्या कोपऱ्यात कुलूप लावून बंद केली होती. पण नियतीच्या मनात सस्पेन्सचा असा काही खेळ चालू झाला होता ज्याची कल्पना आमच्यापैकी कोणीच केली नव्हती. दिवस सरत होते. स्नेहाला आता 2 वर्षाची झाली होती. ती हुबेहूब संगीताजी सारखी दिसत होती. तिचे डोळे, तिचे हसणे, अगदी तिच्या हाताची ठेवणही संगीताजींसारखी होती. जेव्हा कधी पूजा स्नेहलकडे पाहायची, तिच्या डोळ्यात अनामिक भीती आणि संशय उमटायचा. मला वाटायचे की तो भूतकाळाचा पडसाद असेल, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करायचो. पण खऱ्या रहस्याची सुरुवात झाली आनंदरावांच्या मृत्यूला 5 वर्ष पूर्ण झाले त्या दिवशी. पावसाळ्याचे दिवस होते. सांगलीत मुसळधार पाऊस पडत होता. अचानक आमच्या दारापाशी एक निळे पाकिट सरकून कुणीतरी निघून गेलं. पूजाने ते पाकिट उचलले आणि उघडले. त्यात कोणतेही नाव नव्हते, फक्त टाईप केलेली 2 वाक्य होती. तुम्हाला वाटते की खेळ संपला? आनंदरावांचा मोहरा फक्त अमित नव्हता. खरा खेळ तर त्या रात्री सुरू झाला होता, ज्या रात्री विश्वास विकला गेला होता. लवकरच हिशोब पूर्ण होईल. पूजेचे हात थरथरू लागले. तिने मला ती पत्र दाखवली. मी तिला समजावली, पूजा, हा प्रदीपचा काहीतरी डाव असेल आपल्याला घाबरवण्यासाठी. तो हे करत असेल, तू दुर्लक्ष कर. पण पूजाच्या डोळ्यातील शांतता त्या पत्राने हिरावून घेतली होती. त्यानंतर दर महिन्याला नेमके त्याच तारखेला ते निळे पाकिट येऊ लागले. पत्रामध्ये संदेश अधिकाधिक गूढ आणि भयानक होत गेले. या पत्राने पूजाच्या मनात संशयाचे भूत उभे केले. पूजा आता माझ्याशी कमी आणि स्वतःशी जास्त बोलू लागली होती. ती तासनतास स्नेहलकडे पाहत राहायची. आमच्यात संवाद संपत चालला होता आणि त्या जुन्या घरात पुन्हा एकदा तीच दमट, अस्वस्थ करणारी शांतता पसरू लागली होती. पत्रांचा हा त्रास असह्य झाल्यावर मी ठरवले की संगीताजींशी बोलावं. कदाचित प्रदीप त्यांच्याकडेही गेला असावा. मी सांगलीच्या बाहेर असलेल्या त्या माऊली आश्रमात गेलो. तिथे गेल्यावर मला जे समजलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आश्रमाच्या व्यवस्थापकांनी सांगितले, अमित भाऊ, संगीताजी तर गेल्या 2 वर्षापासून इथे राहतच नाहीत. मी थक्क होऊन विचारलं, म्हणजे? त्या तर दर महिन्याला आम्हाला फोन करायच्या, कधीतरी सांगलीत येऊन भेटून जायच्या. व्यवस्थापक म्हणाले, नाही, 2 वर्षापूर्वी त्या एका मोठ्या गाडीतून आल्या होत्या.
त्यांच्यासोबत एक वकील होते. त्यांनी आश्रमाच्या नावे खूप मोठी देणगी दिली आणि सांगितले की त्या एका मोठ्या उपचारासाठी परदेशी जात आहेत. त्यानंतर त्या कधी परत आल्या नाहीत. माझे डोके बधीर झाले. जर संगीताजी आश्रमात नव्हत्या तर मग दर महिन्याला माझ्याशी फोनवर बोलणारी, आमच्या मुलीसाठी कपडे पाठवणारी ती स्त्री कोण होती? आणि संगीताजींचे जे बाळ जन्माला येणार होतं त्याचं काय झालं? स्वतः गरोदर असताना परदेशी का गेली? मी तातडीने घरी गेलो. पूजाला काही न सांगता मी आनंदरावांच्या त्या जुन्या कपाटात शोध सुरू केला. मला संगीताजींनी दिलेले ते ट्रस्टचे दस्तऐवज पुन्हा तपासायचे होते. मी कपाट उघडलं, गुप्त कप्पा पाहला, पण तिथून ती लोखंडी पेटी आणि नोटरी केलेले कागदपत्र गायब होते. त्याच वेळी पूजा बेडरूममधून बाहेर आली. तिच्या हातात एक रिकामी काचेची बाटली होती. तिचे डोळे लाल झाले होते. ती अत्यंत थंड आवाजात म्हणाली, अमित, आपण ज्याला न्याय समजत होतो तो न्याय नव्हता, तो एक सापळा होता आणि त्या सापळ्यात आपण दोघंही अडकलो आहोत. त्याच रात्री आमच्या घराची बेल वाजली. बाहेर पाऊस कोसळत होता. दरवाजा उघडला तर समोर एक वृद्ध गृहस्थ उभे होते. कोटवर पावसाचे थेंब चमकत होते. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी वकील सदावर्ते, आनंदरावांच्या वैयक्तिक कायदेशीर सल्लागार. आणि मी त्यांना आत घेतलं. त्यांनी सोफ्यावर बसून त्यांच्या बॅगेतून एक प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली डायरी काढली. ही आनंदरावांची दुसरी डायरी होती. वकील सदावर्ते म्हणाले, अमित, प्रदीपने जी डायरी दाखवली होती ती खरी होती, पण आनंदरावांनी ती डायरी प्रदीपला सापडेल अशाच बेताने ठेवली होती. कारण आनंदरावांचा मूळ प्लॅन वेगळाच होता. त्यांना प्रदीपला संपत्तीपासून दूर ठेवायचं नव्हतं, तर त्यांना प्रदीपचा गेम करायचा होता. म्हणजे? मी विचारलं. वकिलांनी डायरीचं पान उलटलं आणि वाचू लागले. माझा भाऊ प्रदीप धूर्त आहे, पण त्याचा लोभ आंधळा आहे. त्याला वाटेल की मी अमितला वापरून संगीताला वारस देतोय, पण संगीता कधीच गरोदर राहू शकत नव्हती. हे मला डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं. मग प्रश्न पडतो की संगीताच्या पोटात वाढणारं मूल कोणाचं होतं? ते संगीताचं मूल नव्हतंच. संगीताने एका अनालयातून एका सरोगेट मातेच्या मदतीने तो खेळ रचला होता आणि त्या खेळाचा मुख्य उद्देश होती पूजाची परीक्षा घेणं. पूजा ओरडली, माझी परीक्षा? पण मी तर मालमत्तेच्या लोभापायी त्या प्रदीप सोबत. पूजाचे शब्द तिच्या गळ्यातच अडकले. वकील सदावर्ते गंभीरपणे म्हणाले, पूजा, आनंदरावांना माहित होतं की तुझ्या मनात पैशाचा लोभ आहे. त्यांनी मुद्दाम प्रदीपला उचकवले जेणेकरून तो तुझ्याकडे ती घृणास्पद मागणी करेल. आनंदरावांना पाहायचं होतं की या घरची सून केवळ पैशासाठी स्वतःचे चारित्र्य विकू शकते का? आणि तू नेमकी त्याच परीक्षेत नापास झालीस. त्या रात्री प्रदीपने तुझ्याशी जो करार केला त्यात तू सह्या केल्या, पण तुला माहित आहे का, प्रदीप हा आनंदरावांचा सक्का भाऊ नव्हता. तो आनंदरावांचा सावत्र भाऊ होता आणि त्याचा मूळ उद्देश हे घर मिळवणं नव्हतं, तर या घरात लपवलेलं काळं धन हस्तगत करणं हा होतं. काळं धन? माझ्या अंगावर काटा आला. होय, वकील म्हणाले. आनंदरावांनी त्यांच्या नोकरीतील काळात करोडोंचे बेनामी उत्पन्न या घराच्या तळघरात लपून ठेवले होते. ट्रस्टचे कागदपत्रे हे केवळ एक नाटक होतं, जेणेकरून कायदा आणि पोलीस या घरापासून दूर राहतील. संगीताने त्या रात्री जो ड्रामा केला तो केवळ तुला आणि अमितला इथून घालवण्यासाठी होता. मग संगीताजी आता कुठे आहेत? मी ओरडून विचारलं. वकिलानं खिशातून एक फोटो काढला. तो फोटो एका परदेशी आलिशान बंगल्याचा होता. त्या फोटोत संगीताजी व्हीलचेअरवर बसल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी एक तरुण मुलगी उभी होती, जिचा चेहरा हुबेहूब माझ्या पूजासारखा होता. माझे डोके चक्रावून गेले. मी पूजाकडे पाहिले. पूजा सुन्न होऊन त्या फोटोकडे पाहत होती. वकील सदावर्ते म्हणाले, अमित, जो इतिहास तुला माहित आहे तो फक्त अर्धा आहे. संगीताजी या केवळ तुझ्या नात्यातील मावशी नव्हत्या, त्या पूजाच्या जन्माचे रहस्यही जाणून होत्या.
पूजा ही दुसरी तिसरी कोणी नसून संगीताजींच्या तरुणपणातील एक चुकीचं अपत्य होती, ज्याला त्यांनी अनाथालयात सोडून दिलं होतं. पूजाला या घरात सुना म्हणून आणणे हा संगीताजींचा स्वतःच्या पापाचं प्रायचित्त करण्याचा प्रयत्न होता. पण जेव्हा पूजाने पैशासाठी स्वतःला विकले, तेव्हा संगीताजींचे हृदय तुटले. त्यांनी ठरवलं की या नराधम मुलीला आणि आक्तिक अमितला काहीच द्यायचं नाही. मग हे घर? पूजाने थरथरत्या आवाजात विचारलं. हे घर एका ट्रस्टचे आहे, हे खरं आहे, पण त्या ट्रस्टचा तिसरा सदस्य न्यायाधीश देशमुख नसून तो प्रदीप स्वतः होता. प्रदीप, संगीता आणि आनंदराव या तिघांनी मिळून हा संपूर्ण खेळ रचला होता. अमित, तुला फक्त एका रात्रीचे सुख देऊन त्यांनी वारसदार म्हणून वापरलं, जेणेकरून कागदोपत्री पूजा ही आनंदरावांची वारस ठरेल. आणि पूजा, तुझ्या एका चुकीमुळं त्यांनी तुझ्याकडून सर्व हक्क लिहून घेतले. आता या घराच्या खाली असलेले ते करोडोचे धन संगीताजींनी परदेशात हलवले आहे. आणि तुला जे निळे पाकिट येत होते ते प्रदीप पाठवत नव्हता. मग कोण पाठवत होतं? मी विचारलं. वकिलांनी दाराकडे बोट दाखवले. घराचा दरवाजा हळूच उघडला गेला. बाहेर पाऊस थांबला होता, पण दारात जी व्यक्ती उभी होती तिला पाहून आमच्या अंगातील रक्तच गोठलं. तिथे आनंदराव उभे होते, ज्यांना आम्ही 5 वर्षापूर्वी आमच्या हाताने अग्नी दिला होता. ते आनंदराव जिवंत, धडधाकट आणि एका क्रूर हसण्यासह दारात उभे होते. आनंदराव आत आले आणि सोफ्यावर बसले. त्यांनी वकिलांकडून ती डायरी घेतली आणि म्हणाले, अमित, पूजा, माणसाचा लोभ माणसाला कसा आंधळा करतो याचे तुम्ही दोघे जिवंत उदाहरण आहात. ज्या प्रेताला तुम्ही अग्नी दिला तो माझा जुळा भाऊ होता, जो अनेक वर्षापूर्वी आजारी होता. आम्ही त्याचा वापर केला. आता हे घर आणि जागा एका मोठ्या मॉलसाठी विकली गेली आहे. पुढच्या तासात तुम्हाला हे घर रिकामं करावं लागेल. पूजाने रडत विचारलं. आणि स्नेहल, ती कोणाची मुलगी आहे? आनंदराव हसले. स्नेहल? आम्ही त्या रात्री पूजा प्रदीप सोबत बेडरूम मध्ये गेली होती, हे खरं आहे. पण पूजाला बेशुद्ध करून तिचे IVF तंत्रज्ञानाने संगीताच्या जुन्या अंडपेशी आणि तुझ्याच घटकांचा वापर करून तिचे गर्भरोपण केले गेले होते. म्हणजे स्नेहल ही पूजाची मुलगी नसून ती संगीता आणि तुझी मुलगी आहे, जी पूजाच्या पोटात वाढली. पूजा केवळ एक सरोगेट माता म्हणून वापरली गेली. हे ऐकताच पूजाने एक भयानक किंचाळी मारली आणि ती जमिनीवर कोसळली. एका रात्रीच्या सुखाच्या मोहाने आणि संपत्तीच्या लोभाने आमचे आयुष्य अशा एका चक्रव्यूहात आणून सोडले होते, जिथून बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता नव्हता. आनंदराव आणि त्यांची संपूर्ण टोळी हसत हसत तिथून निघून गेली. सांगलीच्या त्या जुन्या घरात आता फक्त मी, शुद्ध हरवलेली पूजा आणि संगीताजींचे रूप घेऊन जन्माला आलेली ती इवलीशी स्नेहल उरलो होतो. ऋणाबंधनांचा हा खेळ इतका क्रूर असेल याची आम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आम्ही जिंकलो होतो की हारलो होतो हे सांगायला आता तिथं कोणीच नव्हतं. पूजा जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा सांगलीच्या त्या जुन्या घरात फक्त मृत्यूसारखी शांतता पसरली होती. खिडकी बाहेर आता पावसाचा जोर ओसरला होता, पण आमच्या आयुष्यात आलेलं हे वादळ सर्व काही उद्ध्वस्त करून गेलं होतं. पूजाचे डोळे शून्यात हरवले होते. ती ज्या स्नेहलला जीवापाड जपत होती ती तिची स्वतःची मुलगी नसून तिच्या सवतीची आणि पतीची मुलगी आहे, आणि स्वतः केवळ एक मोहरा म्हणून वापरली गेली आहे. या सत्याने तिचे मातृत्व आणि स्त्रीत्व दोन्ही करपून गेले होते. तिने हळू स्नेहलकडे पाहिलं, जी बेडवर निष्पापपणे झोपली होती. पूजाच्या डोळ्यात आधी राग आला, मग अथांग दुःख आणि शेवटी अश्रूंचा पूर वाहू लागला. तिने स्नेहलला जवळ घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तिचे हात थरथरत मागे आले. अमित, आपण कोणाच्या पापाची शिक्षा भोगतोय? मी पैशाच्या लोभात आंधळी झाले हे खरं आहे, पण इतका भयानक खेळ? तिने माझ्या गचांडेला धरून विचारलं. माझ्याकडे तिच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नव्हते. आनंदरावांनी दिलेला 1 तासाचा अवधी संपत आला होता
आम्हाला ते घर सोडावे लागणार होते. मी जड अंतकरणाने आमच्या घरी कपड्याच्या बॅगा भरल्या. ज्या घरात मी 2017 सालपासून एक भाडेकरू म्हणून आलो होतो, ज्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात संगीताजी सोबतच्या त्या अघोषित सुखांच्या आणि नंतर पूजा सोबतच्या संसाराच्या आठवणी होत्या, ते घर आता एका भयानक कटकारस्थानाचे केंद्र बनलं होतं. आम्ही घराबाहेर पडलो. दारात आनंदरावांची माणसं उभी होती. आम्ही बाहेर पडताच त्यांनी एका ऐतिहासिक घराला मोठे कुलूप ठोकलं. आम्ही सांगलीतील एका छोट्या स्वस्त लॉजवर आसरा घेतला. पूजाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली होती. ती स्नेहलशी बोलत नव्हती आणि माझ्याकडे पाहतही नव्हती. आमच्यातील नवरा बायकोचे नाते जणू त्याच रात्री संपले होते. पण माझ्या मनात एकच विचार चक्रावत होता. आनंदराव, संगीताजी आणि प्रदीप यांनी मिळून हा इतका मोठा आंतरराष्ट्रीय सापळा फक्त एका घरासाठी आणि काही करोड रुपयांसाठी रचला असेल का? की यामागे अजून काहीतरी मोठं रहस्य आहे? मी हार मानणार नव्हतो. मी माझ्या एका कॉलेजमधील मित्राशी संपर्क साधला, जो आता सांगली पोलीस दलात सायबर क्राईम आणि गुप्तचर विभागात काम करत होता. त्याचं नाव होतं विक्रम. मी विक्रमला एका कॅफेमध्ये बोलावले आणि सुरुवातीपासूनची, अगदी 2017 पासूनची सर्व हकीकत त्याला सांगितली. आनंदरावांचे जिवंत असणे, जुळ्या भावाचा वापर आणि परदेशातील तो फोटो, सर्व काही ऐकून विक्रम गंभीर झाला. त्याने काही फोन फिरवले आणि संगीताजींच्या नावे असलेल्या माऊली आश्रमाची आणि आनंदरावांच्या बँक खात्याची माहिती काढायला सुरुवात केली. 2 दिवसानंतर विक्रमचा मला फोन आला. अमित, तातडीने माझ्या ऑफिसला ये. जे हाती लागलं आहे ते तुझ्या कल्पनेपलीकडचं आहे. मी विक्रमच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. त्याने कम्प्युटर स्क्रीनवर काही कागदपत्रे उघडली. विक्रम म्हणाला, अमित, तू ज्याला आनंदराव समजतो आहे, तो कोणी साधा सेवानिवृत्त आजारी माणूस नाही. आनंदराव हे एका आंतरराष्ट्रीय औषध निर्माण कंपनीच्या भारतात बेकायदेशीर चालणाऱ्या मानवी चाचण्यांच्या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार आहेत. माझे डोके चक्रावले. काय? औषधी कंपनी आणि मानवी चाचण्या? होय, विक्रमने खुलासा केला. आनंदरावनी आजारपणाचे केलेले नाटक हे केवळ पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी आणि औषधांचे सॅम्पल घरात लपवण्यासाठी होते. 2017 मध्ये तू जेव्हा त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून आलास, तेव्हा तू सरळ, प्रामाणिक आणि अनाथ मुलगा होतास, ज्याचा समाजास कोणीही मोठा गॉडफादर नव्हता. त्यांना असाच एक मोहरा हवा होता. संगीताने तुला जे वैवाहिक सुखाचे आमिष दाखवले, तो केवळ एका मोठ्या प्रयोगाचा भाग होता. संगीता आणि तुझ्या घटकांमधून त्यांना एक विशिष्ट जेनेटिक कोड तयार करायचा होता, ज्याचा वापर करून एका महागड्या दुर्धर आजारावरील लस बनली जात होती. स्नेहल ही मुलगी त्या प्रयोगशाळेतील यशाचे जिवंत उदाहरण आहे. याचा अर्थ असा होतो की स्नेहल केवळ एका नात्याची आणि वासनेची निर्मिती नव्हती, तर ती एक कोट्यावधीश रुपयांच्या बेकायदेशीर वैद्यकीय संशोधनाचा भाग होती. म्हणून आनंदरावांनी पूजाला बेशुद्ध करून IVF तंत्रज्ञानाचा वापर केला होता, कारण त्यांना त्या प्रयोगाचे फळ कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित हवे होते. आणि आणखीन एक गोष्ट विक्रमने सांगितले, संगीता सध्या ज्या परदेशातील बंगल्यात आहे, तो बंगला स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि तिच्यासोबत जी मुलगी दिसते आहे, ती पूजाची जुळी बहीण आहे. होय, पूजा अनाथालयात वाढली कारण तिच्या जन्मानंतर आनंदरावांनी तिच्या जुळ्या बहिणीला एका परदेशी जोडप्याला विकलं होतं आणि पूजाला अनाथालयात सोडून दिलं होतं, जेणेकरून भविष्यात तिचा वापर करता येईल. सत्य आता पूर्णपणे समोर आलं होतं. आम्ही ज्यांना आमचे जिवंत देव मानत होतो, ते प्रत्यक्षात रक्ताचे शोषक लांडगे होते. विक्रमने मला सांगितलं की आनंदराव आणि प्रदीप सध्या सांगली सोडून कोल्हापुरातील एका गुप्त फार्म हाऊसवर थांबले आहेत, जिथून ते स्नेहलला पळून परदेशात नेण्याची तयारी करत आहेत. कारण स्नेहलच्या रक्ताचे नमुने त्या आंतरराष्ट्रीय कंपनीला सोपवल्यानंतर त्यांना शेकडो कोटी रुपये मिळणार होते. मी लॉजवर परतलो आणि पूजाला सर्व सत्य सांगितले. पूजा, त्यांनी तुझ्या मातृत्वाचा, माझ्या विश्वासाचा आणि आपल्या भावनांचा बाजार मांडला. पण आता ते आपल्या मुलीला, होय स्नेहल, तुझीच मुलगी आहे, कारण 9 महिने तुझ्या रक्ताने ती वाढली आहे.
ते तिला घेऊन चालले आहेत. तू अजूनही रडत बसणार आहेस की आपल्या मुलीसाठी लढणार आहेस? माझे शब्द ऐकून पूजाचे डोळ्यातील अश्रू सुकले आणि तिथे एका वाघिणीचा अवतार निर्माण झाला. तिने स्नेहाला घट्ट मिठी मारली. अमित, मी पाप केलं. मी पैशाच्या लोभापायी स्वतःला विकलं. पण माझ्या मुलीला मी या नराधामांच्या हाती पडू देणार नाही. चल त्यांना त्यांची जागा दाखवूया. त्याच रात्री मुसळधार पाऊस पडत असताना मी, पूजा आणि विक्रम पोलिसांच्या एका विशेष पथकासह कोल्हापूरच्या दिशेने निघालो. कोल्हापूरच्या वेशीवर असलेल्या एका निर्जन टेकडीवर आनंदरावांचे ते गुप्त फार्म हाऊस होते. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा फार्म हाऊसवर काही काळ्या रंगाच्या गाड्या उभ्या होत्या. आनंदराव, प्रदीप आणि तो तोतया वकील सदावर्ते सर्वजण तिथे हजर होते. त्याच्यासोबत काही विदेशी नागरिकही होते, जे बहुधा त्या औषध कंपनीचे प्रतिनिधी असावे. विक्रमच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी फार्म हाऊसला वेढा घातला. मी आणि पूजा थेट मुख्य दरवाजा तोडून आत घुसलो. आम्हाला समोर पाहताच आनंदरावांच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालं. प्रदीपने लगेच खिशातून बंदूक काढली, पण पूजाने क्षणाचाही विलंब न करता शेजारी ठेवलेली एक जड काचेची समई प्रदीपच्या डोक्यात मारली. प्रदीप जमिनीवर कोसळला. आनंदराव मागे सरकले. अमित, पूजा, तुम्ही इथे? तुम्हाला तुमचे आयुष्य प्रिय नाही का? मी ओरडलो. आनंदराव, तुमचा खेळ संपला आहे. तुम्ही ज्या स्नेहलला विकायला निघाला आहात ती आमची मुलगी आहे आणि तुमच्या मानवी चाचण्याच्या रॅकेटची सर्व कागदपत्रे आता पोलिसांकडे आहेत. त्याच वेळी विक्रम पोलिसांना सह आत आला. आनंदरावांना आणि त्या विदेशी हस्तकांना बेड्या ठोकण्यात आल्या. आनंदरावांनी जाता जाता आमच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पराभवाची आणि क्रूरतेची भावना स्पष्ट दिसत होती. ते म्हणाले, अमित, तू मला पकडले आहेस, पण स्वित्झर्लंडमध्ये बसलेली संगीता अजूनही मोकळी आहे. ती कधी ना कधी परत येईल. मी शांतपणे म्हणालो, तिची काळजी करू नका. विक्रमने इंटरपोलच्या मदतीने स्वित्झर्लंड पोलिसांना आधीच कळवले आहे. संगीताजींना तिथे अटक झाली आहे आणि पूजाच्या जुळ्या बहिणीची सुटका करण्यात आली आहे. सर्व वादळ शांत झालं होतं. आनंदरावांचे ते बेनामी साम्राज्य, बेकायदेशीर औषधांचं रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. वर्तमानपत्रात या मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या पर्दाफाशची बातमी झळकली. सांगलीचे ते जुने घर कोर्टाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आले, पण आम्हाला त्याची आता काहीच पडून नव्हती. आम्ही सांगली सोडली आणि एका नवीन शहरात, एका छोट्या घरात आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. पूजाने स्नेहलला पूर्ण मानाने आपली मुलगी म्हणून स्वीकारले होते. स्नेहलच्या रूपाने आमच्या आयुष्यात आलेला तो काळा डाग आता पुसला गेला होता. पूजा आता पूर्वीसारखी प्रेमळ झाली होती, पण तिच्यात आता एक वेगळा परिपक्वपणा आला होता. आम्ही दर महिन्याला पूजाच्या जुळ्या बहिणीशी, जी आता भारतात परतली होती, फोनवर बोलायचो. भूतकाळातील त्या पावसाळी रात्रीने आम्हाला जे दुःख दिलं त्याची किंमत आम्ही मोजली होती, पण त्या दुःखाच्या गर्भातून आम्हाला खऱ्या प्रेमाची, कुटुंबाची आणि विश्वासाची किंमत कळली होती. आता आमच्या अंगणात स्नेहल खेळत होती आणि खिडकीबाहेर पडणारा पाऊस आता मनाला अस्वस्थ करत नव्हता, तर तो नवीन आयुष्याच्या सुरुवातीची साक्ष देत होता. संसाराच्या नव्या पानावर स्नेहलचे बोबडे बोल आणि पूजाचे हसणे परत आले होते. तरीही स्वित्झर्लंडचे ते कनेक्शन आणि आनंदरावांनी जाता जाता दिलेली धमकी माझ्या मनात एक सुप्त ज्वालामुखीसारखी घुसामत होती. आम्ही सांगली आणि कोल्हापूरच्या त्या काळोख्या आठवणी मागे सोडून रत्नागिरीच्या एका शांत किनारपट्टीच्या गावात येऊन राहिलो होतो. तिथे मी एक खाजगी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो, तर पूजाने घरातच लहान मुलाची पाळणाघर आणि समुपदेशन केंद्र सुरू केलं. दिवस शांतपणे पुढे सरकत होते. स्नेहल आता 4 वर्षाची झाली होती. समुद्राच्या वाळूत खेळताना तिच्या चेहऱ्यावर उमटणारे निष्पाप भाव पाहून वाटायचे की आमच्या आयुष्याला लागणारे ग्रहण सुटले. पण सस्पेन्सचा खेळ अजून संपायचा होता, कारण ज्या खेळाची पाने मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरलेली होती, त्याचा शेवट इतका साधा कसा असू शकणार? सुरुवात झाली एका आंतरराष्ट्रीय पार्सलने, जे थेट स्वित्झर्लंडवरून आमच्या रत्नागिरीच्या पत्त्यावर आले होते. पार्सल पूर्णपणे सीलबंद होते. त्यावर पाठवणाऱ्याचे नाव नव्हते, फक्त एका कायदेशीर फर्मचा शिक्का होता.
पूजाने भीतीने माझ्याकडे पाहिलं. मी ते पार्सल उघडलं तर आत एक आधुनिक लॅपटॉप सारखे दिसणारे टॅबलेट डिव्हाइस आणि एक व्हिडिओ फाईल असलेली पेन ड्राईव्ह होती. मी ती पेन ड्राईव्ह लॅपटॉपला जोडली. स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला. समोर पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये चेहऱ्यावर कमालीचं तेज आणि तितकीच क्रूर शांतता घेऊन संगीताजी बसल्या होत्या. त्यांच्या मागे स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित टेकड्या दिसत होत्या. हा व्हिडिओ तिने अटकेपूर्वी रेकॉर्ड करून ठेवला होता. व्हिडिओमध्ये संगीताजींचा तोच धारदार आवाज घुमला. अमित, पूजा, तुम्हाला वाटले तुम्ही आनंदराव आणि प्रदीपला पकडून हा खेळ संपवला. तुम्ही दोघे फक्त एका प्रयोगशाळेतील उत्पादन आहात. अमित, 2017 मध्ये तू जेव्हा कोल्हापुरात माझ्या घरी आलास तेव्हा तुझी निवड योगायोगाने झाली नव्हती. तुझा डीएनए आणि पूजाच्या जुळ्या बहिणीचा डीएनए एका विशिष्ट प्राचीन रशियन वंशावळीचा जुळणारा होता. आनंदरावांनी ज्या बेकायदेशीर मानवी चाचण्या केल्या त्याचे अंतिम उद्दिष्ट प्रोजेक्ट ओमेगा पूर्ण करणे होते. स्नेहलच्या शरीरात वाहणारे रक्त हे जगातल्या सर्वात महागड्या जनुकीय रोगावरील एकमेव नैसर्गिक अँटीबॉडी आहे. संगीताजी पुढे क्रूरपणे हसल्या. स्वित्झर्लंड पोलिसांनी मला अटक केली तरी ती आंतरराष्ट्रीय कंपनी शांत बसणार नाही. त्यांनी स्नेहलच्या रक्ताचा नमुना मिळवण्यासाठी आधीच एक स्लीपर सेल भारतात सक्रिय केला आहे. आणि पूजा, तुला वाटते का तुझी जुळी बहीण सुरक्षित आहे? ती ज्या अनालयातून सुटली तिथून ती पुन्हा आमच्या नेटवर्कच्या ताब्यात गेली आहे. खेळ आता तुमच्या रत्नागिरीच्या घरात पोहोचणार आहे. व्हिडिओ संपला आणि आमच्या बेडरूममध्ये पुन्हा एकदा तीच जुनी जीवघेणी शांतता पसरली. पूजाने लगेच स्नेहलला कुशीत घेतलं. तिचं शरीर भीतीने थरथरत होतं. अमित, हे लोक आपल्या मुलीचा जीव घेतील. आपण कुठं जायचं आता? मी लगेच कोल्हापूरच्या माझ्या त्या मित्राला विक्रमला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता. रात्रीचे 11 वाजले होते. रत्नागिरीत समुद्राचा प्रचंड गाजावाजा ऐकू येत होता आणि बाहेर वादळी वाऊत पाऊस सुरू झाला होता. नेमकी तीच परिस्थिती जी कोल्हापुरात 5 वर्षापूर्वी होती. अचानक आमच्या घराच्या अंगणातील सुरक्षेचे दिवे बंद झाले. मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर पावसाच्या अंधाऱ्या 2-3 मानवी आकृत्या आमच्या घराभोवती फिरताना दिसल्या. त्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्र असावीत असे चमकणाऱ्या धातूवरून जाणवत होते. पूजा, स्नेहाला घेऊन तळघरात जा पटकन, मी हळू आवाजात म्हणालो. आम्ही रत्नागिरीत घर घेताना मुद्दाम खाली एक सुरक्षित कप्पा बनवून घेतला होता. पूजाने स्नेहलच्या तोंडावर हात ठेवून तिला खाली नेलं. मी घरातले सर्व दिवे घालवले आणि हातात एक जड लोखंडी रॉड घेतला. घराच्या मागचा दरवाजा हळूच उघडल्याचा आवाज आला. पावसात भिजलेले 2 अनोळखी पुरुष घरात शिरले. त्यांच्या बोलण्याचा लहजा भारतीय नव्हता. ते परदेशी भाडोत्री मारेकरी होते. ते थेट बेडरूमच्या दिशेने जाऊ लागले. मी भिंतीच्या आडुशात लपून राहिलो. पहिला माणूस जसा पुढे गेला मी ताकदीने रोड त्याच्या मानेवर मारला. तो विवळत जमिनीवर कोसळला. पण दुसऱ्या माणसाने लगेच माझ्यावर झेप घेतली. त्याच्या हातातील विजेच्या धक्क्याने माझ्या शरीराला प्रचंड धक्का दिला. मी जमिनीवर कोसळलो. माझे शरीर बधीर झाले होते. तो माणूस माझ्या छातीवर पाय ठेवून उभा राहिला. त्याने फोन काढला. तो इंग्रजीत म्हणाला, बॉस, अमित ताब्यात आहे. मुलगी खाली कुठेतरी लपवली आहे. मुख्य सूत्रधाराला आत पाठवा. घराचा मुख्य दरवाजा उघडला गेला. बुटांचे आवाज हॉलमधून बेडरूममध्ये येत होते. माझ्या मनात विचार सुरू होते की आता कोण असेल. आनंदराव तर जेलमध्ये आहे, संगीताजी स्वित्झर्लंडमध्ये, मग बॉस कोण? तो माणूस बेडरूम मध्ये आला. त्याने डोक्यावरील रेनकोटची टोपी सारली. चेहरे पाहताच माझा विश्वास बसेना. तो तिसरा कोण नसून पोलीस अधिकारी विक्रम होता. माझा तोच कॉलेजचा मित्र ज्याने मला कोल्हापुरात मदत केली होती, ज्याने आनंदरावांना अटक केली होती. विक्रमने माझ्याकडे पाहून एक क्रूर हसू दिलं. काय अमित भाऊ, धक्का बसला ना? तुला काय वाटलं सांगली पोलीस दलातला एक साधा अधिकारी आंतरराष्ट्रीय रॅकेट इतक्या सहज उघडकीस आणू शकतो? आनंदराव आणि प्रदीप हे तर चेस बोर्डाचे प्यादे आहेत. खरा किंग मेकर मी आहे. मी बधीर अवस्थेतून ओरडलो, विक्रम, तू माझ्याशी विश्वासघात केला. विश्वासघात? विक्रम मोठ्याने हसला. अरे, ती आंतरराष्ट्रीय फार्म कंपनी स्नेहलच्या एका रक्ताच्या बाटलीसाठी 500 कोटी द्यायला तयार आहे. 500 कोटी? आनंदरावांना वाटले ते पैसे स्वतः ठेवावेत म्हणून मी त्यांचा काटा काढला आणि त्यांना जेलमध्ये सडवले. संगीताजी स्वित्झर्लंडमध्ये अडकवणारा मीच होतो.
आता संपूर्ण प्रोजेक्टचा मालक मी आहे. पूजाच्या जुळ्या बहिणीला मीच माझ्या गुप्त अड्ड्यावर ठेवलं आहे. त्याच वेळी तळघराचा दरवाजा उघडला. पूजा बाहेर आली, पण तिच्या हातात बंदूक होती. तीच बंदूक जी आम्ही सुरक्षेसाठी आणली होती. तिचे डोळे रागाने लाल झाले. विक्रम, दूर हो अमितपासून, नाहीतर गोळी झाडेल. विक्रम हसला. पूजा भाभी, बंदूक चालवणं तुझ्यासारख्या साध्या स्त्रीचे काम नाही. आणि बंदूक रिकामी आहे, कारण त्यातल्या गोळ्या मी आधीच काढून घेतल्या होत्या, जेव्हा मी काल तुमच्या घरी पाहुणा म्हणून आलो होतो. पूजा स्तब्ध झाली. विक्रमने त्याच्या माणसाला इशारा केला, मुलगी वर घेऊन जा. तर मित्रांनो, कथेचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.